नमस्कार मित्रांनो, ज्ञानमित्रच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. PDCC बँक एक्झाम व्हिडिओ लेक्चर सिरीजमधलं आजचं आपलं 8वं लेक्चर आहे आणि आजपासून आजचा आणि पुढचा म्हणजे उद्याचा या 2 भागामध्ये आपण भारतातली जी काही सहकारी बँकेचा व्यवसाय किंवा भारतामधली जी काही सहकारी बँकांची रचना आहे त्याबद्दल सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. तर ह्या 2 भागांमधला आजचा आपला भाग 1 ज्याच्यामध्ये आपण भारतीय सहकारी बँक व्यवसाय याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. त्याच्यात मेजर म्हणजे आपण सहकार म्हणजे काय आणि सहकारी संस्थांची जी काय प्रमुख वैशिष्ट्ये आहेत त्यांची उद्दिष्ट आणि त्यांची तत्त्व काय आहेत ते बघणार आहोत. त्याचबरोबर सहकारी बँकांचे कुठले कुठले टाईप्स आहेत म्हणजे काय कुठले प्रकार आहेत नेमकी सहकारी बँकांचे ते आज आपण या भागामध्ये कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं आपल्याला माहीत असायला पाहिजे, आपण आपल्या डेली लाईफमध्ये सुद्धा रोज ऐकत असतो की सहकारी संस्था किंवा सहकारी साखर कारखाने किंवा सहकारी शेतकी संस्था किंवा सहकारी खरेदी विक्री संघ. पण सहकार म्हणजे नेमकं काय हे आपल्याला फारसं क्लिअर नाही अजून. आपल्यापैकी बऱ्याच जणांना एकदम क्लिअर नसेल टेक्निकली की सहकार म्हणजे नेमकं काय. तर टेक्निकली सहकार म्हणजे काय की प्रत्येकानं स्वतःपुरतं काम न करता, स्वतंत्रपणे काम न करता एकत्र यायचं आणि एकमेकांना मदत करून परस्पर सहाय्यानं कार्य करायचं. बरोबर. म्हणजे काय की 2 लोक आहेत बरोबर, ज्यांची शेती आहे वेगवेगळी. बरोबर. सपोज आपण असं मानून चालूया की 2 शेतकरी आहेत, ए आणि बी. बरोबर. तर एकडे 5 एकर शेती आहे आणि बीकडे 5 एकर शेती आहे. तर आता हे दोघं काय करतात, स्वतंत्रपणे आपापली शेती करतात. बरोबर. ए आणि बी स्वतंत्रपणे आपापली शेती करतात. तर आता एला काय करायला लागतं आहे, हीच 5 एकर शेती करायला त्याला बैल ठेवायला लागत आहेत किंवा ट्रॅक्टर ठेवायला लागतो आहे. इतर जे साधनं आहेत, नांगर, तिफन वगैरे, हे सगळं त्याच्याकडे असायला पाहिजे. त्याचबरोबर बी ज्यावेळेस स्वतंत्रपणे शेती करतो त्यावेळी त्याला देखील काय असायला पाहिजे, त्याच्याकडे स्वतंत्र बैल असायला पाहिजेत किंवा ट्रॅक्टर असायला पाहिजे किंवा स्वतंत्रपणे साधनं असायला पाहिजे. पण जर एनी आणि बीनं मिळून असं ठरवलं की आपण दोघं मिळून शेती करूया, जेणेकरून आपल्याला एकच साधन दोन्ही शेतामध्ये वापरता येईल. मग एकच ट्रॅक्टर दोघांमध्ये वापरू शकतं. बरोबर. तिथं त्यांची बचत होती. किंवा एकच बैलजोड असेल ती दोन्ही शेतामध्ये वापरू शकता. बरोबर. आणि दोघंही एकमेकांच्या शेतात काम करू शकता. म्हणजे पहिल्या दिवशी एच्या शेतात काम करू शकता, दुसऱ्या दिवशी बीच्या शेतात काम करू शकता. याने काय होईल की कमी साधनांचा उपयोग करून एकमेकांना मदत करून ते स्वतःचा विकास किंवा स्वतःचं काम लवकर पूर्ण करू शकता. बरोबर. तर सहकार म्हणजे बेसिकली हेच आहे की स्वतंत्रपणे आणि स्वतःपुरतं काम न करता एकत्र यायचं आहे आणि परस्परांच्या मदतीने काम करायचं आहे. जेणेकरून काय झालं पाहिजे, स्वतःचं काम करताना दुसऱ्याचं काम देखील झालं पाहिजे किंवा दुसऱ्याचं काम करताना स्वतःचं काम देखील पूर्ण झालं पाहिजे. बरोबर. तर आता ज्यावेळेस आर्थिक सहकार आपण पाहतो त्यावेळी काय अपेक्षित असतं की जे कोणी लोक समान आर्थिक व्यवहार करू पाहत असतील, बरोबर, त्या लोकांनी काय करायचं, समान आर्थिक व्यवहार करू पाहणाऱ्या लोकांनी एकत्र यायचं, परस्परांना मदत करायची आणि आपल्या गरजा काय करायच्या, भागवायच्या. त्याला आपण आर्थिक सहकार म्हणू. तर सहकाराची मूळ जी संकल्पना आहे ती काय की सांघिक हित. सांघिक म्हणजे काय, एखाद्या संघाचं हित किंवा एखाद्या ग्रुपचं हित साधत असताना, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कलेक्टिव्ह गुड असं म्हणतो. बरोबर. हे कलेक्टिव्ह गुड किंवा सांघिक हित साधत असताना वैयक्तिक हित काय आपोआप साधलं जातं. इंडिव्हिज्युअल गुड जे आहे ते आपोआप साध्य होतं. बरोबर. म्हणजे तुम्ही जर समूहाच्या प्रगतीसाठी किंवा समूहाच्या विकासासाठी काम केलं तर त्या समूहामधले जी काही सदस्य असतील त्यांचा विकास जो आहे तो काय होतो, आपोआपच होतो. बरोबर. आणि हा जो विकास आहे तो काय होऊ शकतो, रिलेटिव्हली जलद होऊ शकतो. स्वतंत्रपणे तुम्ही तेवढ्या लवकर प्रगती साध्य करू शकत नाही किंवा तुमच्याकडे तेवढी सगळी साधनं स्वतंत्रपणे उपलब्ध होऊ शकत नाही. तेच काय सांघिक कार्यामध्ये किंवा ज्यावेळेस समूहामध्ये तुम्ही कार्य करताल त्यावेळी काय होतील, ही साधनं तुम्हाला इझिली उपलब्ध होतील आणि तुम्ही एकदम इफिशियंटली आणि लवकर एकमेकांना मदत करून आपले एम साध्य करू शकता. ही सहकाराची मूळ जी आहे ती संकल्पना आपण म्हणू. बरोबर. त्यानंतर सहकाराची व्याख्या जर करायची ठरली तर ती काय होईल ते आपण बघूया. बरोबर. तर सहकार्याची जी टेक्निकल व्याख्या आहे, एच कल्वर्ट नावाचे अर्थशास्त्रज्ञ होते, यांनी ही सहकार्याची एकदम सोपी आणि एकदम पॉप्युलर अशी व्याख्या दिलेली आहे की
आपल्या स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी ज्यावेळी अनेक व्यक्ती स्वेच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने कुठल्याही दबावाला बळी न पडता समानतेच्या भूमिकेवरून, बरोबर, म्हणजे आपण सगळे एकसारखे आहोत ह्या भूमिकेतून आणि मानवतेच्या नात्याने, बरोबर, नातं कुठलं आहे, मानवतेच्या नात्याने संघटित होतात, त्यास सहकार असे म्हणतात. म्हणजे काय की लोक आपल्या स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी कोणाच्याही दबावाला बळी न पडता स्वतःच्या मनाने आणि स्वतःच्या इच्छेने, बरोबर, आपण सगळे समान आहोत आणि समान भूमिकेवरून मानवतेच्या नात्याने संघटित होतात, त्याला आपण सहकार असं म्हणतो, बरोबर. तर कलवर्ड जे होते अर्थशास्त्रज्ञ, त्यांनी केलेली ही एकदम साधी, सरळ आणि सोपी सहकार्याची व्याख्या आहे, बरोबर. तर ह्या 2 स्लाइड्सवरनं सहकार म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला बऱ्यापैकी उत्तम प्रकारे लक्षात आलेलं असेल. त्यानंतर सहकारी संस्थेची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे कुठल्या एखाद्या संस्थेला आपण सहकारी संस्था केव्हा म्हणू शकतो, बरोबर. तर ती काही वैशिष्ट्ये आहेत त्या संस्थेची, जेणेकरून तिला आपण सहकारी संस्था म्हणू शकतो. तर ती नेमकी कुठली वैशिष्ट्ये आहेत ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिलं काय की ती संस्था जी आहे ती काय असायला पाहिजे, नोंदणीकृत असायला पाहिजे. सगळ्या सहकारी संस्था आपल्या देशातल्या ह्या काय आहेत, नोंदणीकृत आहेत. त्या त्या वेळेला त्या त्या देशात किंवा राज्यात जो काय सहकारी प्रचलित कायदा आहे, बरोबर, सहकार्याच्या दृष्टीनं जो कायदा बनवला गेलेला आहे त्या कायद्याच्या अंतर्गत जे काही नियम असतील सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी, ते सगळे नियम फॉलो करून ह्या संस्थांचं नोंदणीकरण केलं गेलेलं असतं. म्हणजे सहकारी संस्था काय आहेत, नोंदणीकृत, किंवा त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणू, रजिस्टर्ड, बरोबर. त्यानंतर काय, सहकारी संस्था या स्वतंत्र असतात, बरोबर. म्हणजे त्यांच्यावरती कुणाचाही दबाव नसतो आणि त्यांचं काय कायम अस्तित्व असतं, बरोबर. आणि त्यांना कायद्याच्या दृष्टीने काय केलेलं असतं, कृत्रिम व्यक्तीचं स्थान आणि दर्जा दिलेला असतो. आता कृत्रिम व्यक्तीचं स्थान किंवा दर्जा म्हणजे काय, याच्यातून काय, तर एखाद्या व्यक्तीला जे काही अधिकार प्राप्त असतात ते सगळे अधिकार या सहकारी संस्थांना देखील प्राप्त असतात. म्हणजे आता व्यक्तीला बोलायचं झालं तर कुठले अधिकार असतात, बरोबर. तो काय करू शकतो, दुसऱ्या कोणातरी सोबत ॲग्रीमेंट करू शकतो, बरोबर, काहीतरी करार करू शकतो. एक व्यक्ती, स्वतंत्र व्यक्ती ज्याचं स्वतःचं अस्तित्व आहे, तो काय करू शकतो, स्वतःच्या मनाने दुसऱ्या व्यक्तीशी किंवा एखाद्या संस्थेशी करार करू शकतो. तर अशाच प्रकारचे करार किंवा ॲग्रीमेंट जे ती सहकारी संस्था देखील करू शकते. त्याचबरोबर आपण बघितलं की मालमत्ता धारण करणे हा काय प्रत्येक माणसाचा हक्क आहे. पूर्वी तो मूलभूत हक्क होता, पण 1976 नंतर तो काय आता कायदेशीर हक्क आहे, बरोबर. तो माणसाला किंवा एखाद्या व्यक्तीला जो मालमत्ता धारण करण्याचा अधिकार आहे, तसाच मालमत्ता धारण करण्याचा अधिकार कुणाला असतो, सहकारी संस्थेला असतो. म्हणजे सहकारी संस्था काय मालमत्ता धारण करू शकते, बरोबर. तुम्ही अनेक ठिकाणी बघितलं असतील की काही सहकारी संस्थांच्या मालकीचे काय आहेत, पेट्रोल पंप्स आहेत, बरोबर, किंवा मार्केट्समध्ये काही शॉप्स आहेत सहकारी संस्थांच्या मालकीचे, जेणेकरून त्यांना भाड्याच्या रूपात त्या संकुलांमधून, सहकारी संकुलांमधून उत्पन्न मिळतं. तर अशा प्रकारची मालमत्ता सहकारी संस्था काय धारण करू शकतात. त्याचबरोबर व्यक्तीला जसं कर्ज घेता येतं, तसं सहकारी संस्थांना देखील कर्ज उभारण्याचा अधिकार असतो. त्या मार्केटमधून किंवा बाकी खाजगी संस्थांकडून देखील कर्ज उभारणी करू शकतात. त्याचबरोबर सरकारकडूनही त्यांना कर्ज घेता येतं. त्यानंतर सहकारी संस्थांचं ध्येय आणि उद्दिष्ट. आता सहकारी संस्थांचं प्रमुख ध्येय काय आहे की ते जे काही सभासद असतील, ज्यांनी कुणी मिळून ती सहकारी संस्था बनवलेली असेल, त्यांच्या ज्या समान गरजा आहेत त्या त्यांना भागवायच्या आहेत, बरोबर. सहकारी संस्थांची मूळ स्थापनाच हे उद्दिष्ट घेऊन झालेली असते की जे कोणी सभासद असतील त्यांच्या गरजा पूर्ण करायच्यात, त्यांचं आर्थिक कल्याण करायचं आहे, बरोबर. आणि त्याचबरोबर सभासदांचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास देखील झाला पाहिजे, बरोबर. तर हे जे आहे ते सहकारी संस्थेचं ध्येय आणि उद्देश असतो. आता तुम्ही बघू शकता की ज्या काही प्रायव्हेट बँका किंवा खाजगी इतर संस्था असतील किंवा कॉर्पोरेट्स असतील, यांचं काय असं उद्दिष्ट नसतं की सभासदाच्या गरजा भागवल्या पाहिजे किंवा त्यांचं आर्थिक कल्याण झालं पाहिजे किंवा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास झाला पाहिजे. जे काही कॉर्पोरेट्स असतात त्यांचा काय प्रमुख उद्देश असतो फक्त की नफा कमावणे, बरोबर ना, नफा कमावणे किंवा प्रॉफिट कमावणे. पण सहकारी संस्थांचा फक्त नफा कमावणे हा उद्देश नसतो. त्यांचा उद्देश काय आहे की आपल्या सभासदांचा विकास झाला पाहिजे. तो विकास कसा असला पाहिजे, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक, म्हणजे बहुअंगी किंवा मल्टी डायमेन्शनल डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणू,
त्यानंतर सहकारी संस्थांचं सभासदत्व जे आहे ते खुलं असतं आणि ऐच्छिक असतं. आता खुलं म्हणजे काय, की कुणीही माणूस ज्याची इच्छा आहे आणि जो लायबल आहे सभासद बनण्यासाठी किंवा एबल आहे, तो या संस्थेचा सभासद होऊ शकतो. त्याचबरोबर ऐच्छिक काय, की कुणावरही दबाव आणला जात नाही, की तू या संस्थेचा सभासद हो म्हणून. जर माणसाची इच्छा असेल, बरोबर, त्या व्यक्तीची इच्छा असेल, तर तो आपल्या स्वतःच्या मनाने, स्वतःच्या इच्छेने सहकारी संस्थांचा सभासद होऊ शकतो. बरोबर. म्हणजे एकंदरीत काय, की सहकारी संस्थांची जी रचना आहे ती काय काय असते, लोकशाही पद्धतीची किंवा डेमोक्रॅटिक ज्याला आपण म्हणू इंग्रजीमध्ये, तर अशा स्वरूपाची सहकारी संस्थांची रचना किंवा स्थापना झालेली असते. त्यानंतर पुढचे वैशिष्ट्य जे आहेत सहकारी संस्थेची ते आपण बघूया, की मालकी हक्क आणि व्यवस्थापन. आता सहकारी संस्थांची जी मालकी आहे ती कोणाकडे असते, की जो कोणी सभासद, बरोबर, किंवा ज्यांना आपण भागधारक म्हणू, ज्या सभासदांनी त्या संस्थेचे काही शेअर्स होल्ड केलेले आहेत किंवा जे काही सभासद आहेत त्यांची संपूर्णतः मालकी या संस्थेवरती असते. पण आता काय आहे, प्रत्येक वेळी काय होऊ शकतं, सगळे लोक एकत्र येऊ शकत नाही डिसिजन घेण्यासाठी, बरोबर. म्हणजे कुठलं लहान जरी संस्थेमध्ये डिसिजन घ्यायचा आहे, आता सगळेच मालक म्हटल्यावरती प्रत्येक लहान डिसिजन घेण्यासाठी सगळ्यांना बोलवायला लागेल. पण हे काय प्रॅक्टिकल नाही. तर यासाठी काय केलं जातं, की जे काही सभासद असतात ते काय करतात, स्वतःच्या वतीनं संचालक मंडळ निवडून देतात, बरोबर. आता तुम्ही बघितलं असेल, की प्रत्येक सहकारी संस्थेवरती एक संचालक मंडळ असतं. मग ते एकदम तुमच्या गावातली कुठली एखादी शेतकी पतसंस्था असेल, शेतकी सहकारी पतसंस्था किंवा जिल्हा सहकारी बँक असेल, बरोबर. आपण जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकाबद्दलच्या बातम्या देखील वाचत असतो. तर या निवडणुका कशासाठी असतात, की सभासदांनी आपलं संचालक मंडळ निवडून जायचं असतं, जेणेकरून ह्या सभासदांच्या वतीनं संचालक मंडळ निर्णय घेऊ शकतं, बरोबर. आणि जे कोणी सभासद असतात, इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर शेअर्स इन दी इन्स्टिट्यूट और इन द ऑर्गनायझेशन, दे हॅव वन वोट, बरोबर. म्हणजे काय, की कुणाकडं कितीही शेअर असले तरी त्याला मत एकच असतं. सहकारी संस्थेमध्ये हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. याच्यावरती अनेक वेळा अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहे. मग ती MPSC किंवा MPSCच्या इतर जे काही कंबाईन वगैरे परीक्षा आहेत त्या असोत. तर प्रत्येक व्यक्तीला एक मत असतं. मग त्याच्याकडे एक शेअर असो सहकारी संस्थेचा, 2 असो, 1000 असो, किती असो, एक व्यक्ती त्याला एकच मत असणार, बरोबर. त्यानंतर भांडवल उभारणी. आता सहकारी संस्था ज्या आहेत त्या भांडवल उभारणी कसं करतात, तर 2 प्रकारे, एक अंतर्गत आणि एक बाह्य मार्गाने. तर अंतर्गत मार्गाने म्हणजे काय, की ते भाग भांडवल म्हणजे शेअर्सच्या स्वरूपात, बरोबर. सहकारी संस्थेचे शेअर बनतात आणि मग प्रत्येक भागीदार काय करतो, ते शेअर्स विकत घेतो आणि त्या शेअर्सच्या विक्रीमधून काय होतं, सहकारी संस्थेचं भांडवल उभं राहतं. त्यानंतर देणग्या, बरोबर. सहकारी संस्था काय करतात, देणग्या स्वीकारतात, बरोबर. ते व्यक्तींकडून किंवा इतर संस्थांकडून किंवा सरकारी देणग्या देखील असू शकतात. त्यातून देखील निधी उभारला जातो. त्याचबरोबर प्रवेश फी म्हणजे कुठल्याही सभासदाला जर नव्याने एंट्री करायची असेल त्या सहकारी संस्थेमध्ये, तर एक सपोज काहीतरी एक्स एंट्री फी त्यांना ठेवली जाईल आणि मग ह्या कलेक्ट झालेल्या एंट्री फीमधून काय होतं, सहकारी संस्थेचं भांडवल उभं राहतं. आता बाह्य मार्गाने म्हणजे काय, की सहकारी संस्था ज्या आहे, आपण बघितलं होतं इथे, की सहकारी संस्था ज्या आहेत त्यांना कर्ज उभारता येतं, बरोबर. मग ह्या मार्गाचा अवलंब करून ह्या सहकारी संस्था काय आहेत, ठेवी किंवा कर्जांच्या स्वरूपामध्ये भांडवल उभं करतात किंवा सरकारकडनं अनुदान मिळवतात. आपल्याला माहिती आहे, की सरकारकडनं सहकारी संस्थांना अनेक अनुदानं किंवा कमी दरानं, कमी व्याजदराने कर्ज मिळतात. तर अशा प्रकारे कर्ज, ठेवी आणि अनुदानांच्या माध्यमातून सहकारी संस्था काय करतात, आपलं भांडवल उभा करतात. आता सहकारी संस्थांचं आणखी एक प्रमुख उद्दिष्ट किंवा वैशिष्ट्य ज्याला आपण म्हणू, ते म्हणजे नफ्याची विभागणी. आता नफ्याची विभागणी काय आहे, की ती सगळ्या सभासदांमध्ये केली जाते. सभासदांना आपण थोडक्यात काय म्हणू शकतो, लाभधारक, बरोबर, किंवा भागधारक किंवा शेअर होल्डर्स आपण त्यांना म्हणू शकतो. तर सपोज एखादी सहकारी संस्था एका आर्थिक वर्षामध्ये 1000 रुपये नफा कमवत असेल, बरोबर, आणि या संस्थेचे जर 100 सभासद असतील, तर काय होईल, की हा जो नफा आहे तो इक्वली ह्या 100 सभासदांमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जाईल. म्हणजे प्रत्येकाला किती नफा मिळेल, 1000 भागिले 100
बरोबर 10. म्हणजे प्रत्येक शेअरच्या हिशोबानं प्रत्येक भागधारकाला 10 रुपये जो आहे तो नफा मिळेल. तर अशा प्रकारे सहकारी संस्थेची जो काय नफा असतो त्याची विभागणी केली जाते. बरोबर. यानंतर आपण सहकारी संस्थांची जी तत्व आहेत मूळ, बरोबर, म्हणजे ही तत्व काय आहेत, सहकारी कुठल्याही सहकारी संस्थेचा ही तत्वे म्हणजे गाभा असतात. तर ही सहकार्याची तत्व नेमकी काय आहेत ते आपण बघूया. तर भारतामध्ये एक मोठे आपण त्यांना काय म्हणू की सहकार तज्ज्ञ म्हणू शकतो, जागतिक कीर्तीचे डी जी कर्वे. बरोबर, त्यांनी काय केलं होतं 1966 ही तत्व डिफाईन केली होती. कोणासाठी? आय सी एसाठी. बरोबर, ज्याला आपण इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स म्हणतो. बरोबर, म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकारी संघ. तर त्या संघानं काय केलं होतं, एक कमिटी 1963मध्ये 63मध्ये बनवली होती डी जी कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली. तर हे प्राध्यापक डी जी कर्वे यांनी काही तत्त्व जी आहे ती निश्चित केली होती सहकारी संस्थांची. याची प्रमुख आपण 2 भागामध्ये विभागणी करतो. एक म्हणजे मूलभूत तत्त्व आणि दुसरं म्हणजे सामान्य तत्त्व. तर सगळ्यात प्रथम मूलभूत तत्त्व म्हणजे काय सहकार्याची ते आपण बघूया. तर पहिलं जे ऐच्छिक सभासदत्व, म्हणजे आपण हे आधी पण डिस्कस केलं की कोणावरती दबाव नसतो, एखाद्याची इच्छा असेल तरच तो सहकारी संस्थेचा भाग बनतो, स्वतःच्या इच्छेने, कुठल्याही दबावाला बळी न पडता. त्यानंतर दुसरं काय होतं की लोकशाही संघटन. बरोबर, हे देखील आपण बघितलं होतं, लोकशाही संघटन. म्हणजे काय की प्रत्येक भागधारकाला काय आहे की एका मताचा अधिकार असतो, एक व्यक्ती एक मत. आणि जे डिसिजन घेतले जातात ते कुणाद्वारे घेतले जातात की सगळ्या सभासदांनी जे काय संचालक मंडळ निवडून दिलेलं असतं त्यांच्याद्वारे हे निर्णय घेतले जातात. बरोबर. त्यानंतर काय की गुंतवलेल्या पुंजीवर व्याज, म्हणजे सभासद जो काय पैसा सहकारी संस्थेमध्ये गुंतवता त्याच्यावरती त्यांना काय मिळालं पाहिजे? व्याज मिळालं पाहिजे. बरोबर. त्यानंतर काय की धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात लाभांश वाटप. बरोबर, म्हणजे कुठल्याही सदस्याने एखाद्या संस्थेमध्ये किती शेअर्स होल्ड केलेले आहेत किंवा त्याने किती भाग त्या सहकारी संस्थेचे विकत घेतलेले आहेत त्याच्या प्रमाणात, त्याच्या रेशिओमध्ये लाभांश वाटप. बरोबर. आता एक उदाहरण म्हणून समजून सांगतो. सपोज एक सहकारी संस्था आहे ए नावाची. बरोबर, आणि तिला एका आर्थिक वर्षामध्ये सपोज 100 रुपये नफा होतो आहे असं आपण समजून चालू. बरोबर, आणि आता ह्या सपोज ए संस्थेचे किती 10 शेअर्स आहेत. बरोबर, 10 शेअर्स आहेत किंवा 10 भागधारक आहेत. याच्यापैकी 10 भागधारक आहेत किंवा 10 भाग आहेत असं आपण म्हणू, आणि 3 भागधारक आहेत. बरोबर, तर त्यातल्या एका भागधारकाकडे 5 शेअर्स आहेत किंवा 5 भाग आहेत, दुसऱ्या भागधारकाकडे 2 भाग आहेत आणि तिसऱ्या भागधारकाकडे 3 भाग आहेत. तर आता ह्या 100 रुपयाचा नफा ज्यावेळेस आपल्याला ह्या 3 भागधारकांमध्ये वितरित करायचा, बरोबर, त्यावेळेस आपण हा कसा वितरित करणार की त्यांच्याकडे किती भाग आहेत याच्याच प्रोपोर्शनमध्ये. म्हणजे ज्याच्याकडे 5 भाग आहेत त्याला आपण किती रुपये देणार? 50 रुपये देणार. ज्याच्याकडे 2 भाग आहेत त्याला आपण 20 रुपये देणार आणि ज्याच्याकडे 3 भाग आहेत त्याला आपण 30 रुपये देणार. याला आपण म्हणतो भागांच्या प्रमाणात लाभांश वाटप. बरोबर, हा काय आपला नफा आहे, लाभ. बरोबर, आणि ही काय आहे? त्यांचे भाग आहेत, कोणाकडे किती भाग आहेत, आणि हे काय आहे? भागांच्या प्रमाणात लाभांशाचं झालेलं वाटप. बरोबर. त्यानंतर पुढचं मूलभूत तत्व काय आहे सहकारी संस्थांचं? ते म्हणजे सभासद शिक्षण. बरोबर, प्रत्येक सहकारी संस्थेचं हे देखील उद्दिष्ट असतं की त्याचे जे काय सभासद असतील, बरोबर, त्यांना आर्थिक शिक्षण, बरोबर, त्यांची आर्थिक शिक्षण ही देखील त्या सहकारी संस्थांची जबाबदारी असते. बरोबर. त्यानंतरचं मूलभूत तत्व सहकार्याचं ते म्हणजे सहकार्य. आपण बघितलं आधीच की सहकारी संस्थांची स्थापना हीच मुळात सहकार्याच्या भावनातून झालेली असते. त्यामुळे हे जे ते त्याचं काय कोर तत्व, बरोबर, किंवा सहकारी संस्थांच्या मागची कोर फिलॉसॉफी किंवा मूळ त्याच्या मागची धारणा आपण म्हणूया. त्यानंतर सहकार्याची सामान्य तत्व म्हणजे कॉमन तत्व जी सहकारी संस्थेमध्ये असायलाच हवी ती म्हणजे रोखीने व्यवहार. बरोबर, सहकारी संस्थांमध्ये जो व्यवहार आहे तो सगळा काय केला जातो? रोखीने केला जातो, म्हणजे कॅशमध्ये केला जातो बहुतांशी. त्यानंतर काटकसर, सहकारी संस्थांना फार एखाद्या कार्यक्रमावरती किंवा
जाहिरातबाजीवरती खर्च करू नये हे त्यांच्याकडनं अपेक्षित असतं. कारण का ही संस्था जी आहे ती सभासदांच्या कल्याणासाठी बनली गेलेली आहे, बरोबर. कोणा एकाच्या नफ्यासाठी तिची स्थापना झालेली नाही. त्यामुळे त्यांनी काटकसर केली पाहिजे, जेणेकरून जो सामान्य माणसाचा किंवा सामान्य सभासदाचा पैसा आहे तो वाया जाणार नाही, बरोबर. त्यात बचत होईल आणि याच्यातून काय होईल, सभासदांचं आर्थिक कल्याण साधलं जाईल, बरोबर. त्यानंतर स्वावलंबन. सहकारी संस्था या स्वावलंबी असल्या पाहिजेत, म्हणजे त्यांनी स्वतःचं भाग भांडवल उभं केलं पाहिजे, स्वतःचे आर्थिक व्यवहार केले पाहिजे. त्यानंतर परस्पर मदत, बरोबर. सहकारी संस्थांमधले जे काही सभासद असतील त्यांनी सगळ्या फ्रंटवरती आपल्या सभासदांची किंवा एकमेकांची मदत केली पाहिजे, परस्पर सहकार्य केलं पाहिजे. आणि त्यानंतर जो आहे तो सेवाभाव. म्हणजे कुठल्याही सहकारी संस्थेचा उद्देश हा असला पाहिजे की त्यांची जी फिलॉसॉफी आहे कोर, ती काय असली पाहिजे, सर्व्हिसची असली पाहिजे, नक्की नफा कमावण्याची, म्हणजे सेवाभाव असला पाहिजे, बरोबर. त्यानंतर आपण सहकारी संस्थांचे जे काही प्रकार आहेत प्रमुख ते बघूया. तर आता भारतामध्ये जे काही सहकारी संस्था आहेत त्याचं प्रमुख 4 वर्गामध्ये आपण वर्गीकरण करू शकतो. पहिलीला आपण म्हणतो कृषी पतसंस्था किंवा ॲग्रिकल्चरल क्रेडिट कोऑपरेटिव्ज. त्यानंतर कृषी गैरपतसंस्था ज्याला आपण म्हणतो ॲग्रिकल्चरल नॉन क्रेडिट कोऑपरेटिव्ज. त्यानंतर गैर कृषी पतसंस्था ज्याला आपण म्हणतो नॉन ॲग्रिकल्चरल क्रेडिट कोऑपरेटिव्ज. आणि चौथं जे आहे ते आहे गैर कृषी गैरपतसंस्था, जिला आपण इंग्रजीमध्ये म्हणू नॉन ॲग्रिकल्चरल नॉन क्रेडिट कोऑपरेटिव्ज. तर आता ह्या नेमकी काय आहे ते एक एक करून आपण बघूया. सगळ्यात पहिलं आपण बघूया ते कृषी पतसंस्था, बरोबर, ज्याला आपण ॲग्रिकल्चरल क्रेडिट कोऑपरेटिव्ज म्हणू, बरोबर. तर आता ह्या काय आहेत की ग्रामीण स्तरावरील याच्यामध्ये नेमकी कुठल्या पतसंस्था किंवा कुठल्या सहकारी संस्था इन्क्लुडेड ते आपण बघूया. ते समजण्याआधी आता इथे 2 शब्द आहेत, कृषी आणि पतसंस्था. यातलं कृषी म्हणजे काय, कृषी क्षेत्राशी किंवा प्राथमिक क्षेत्राशी निगडीत अशा संस्था. आणि पतसंस्था म्हणजे काय, ज्या क्रेडिट निर्मिती करतात. म्हणजे थोडक्यात काय की ज्या ठेवी किंवा कर्ज किंवा पैसा याच्यामध्ये डील करतात. आणि पैसा किंवा ठेवी आणि कर्ज हेच त्यांचं उत्पादनाचं मूळ साधन असतं, बरोबर. मग कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि क्रेडिट निर्मितीचं म्हणजे पत निर्मितीचं काम करणाऱ्या संस्था यांना आपण कृषी पतसंस्था असं म्हणू. त्याच्यामध्ये नेमकी कुठल्या संस्था इन्क्लुडेड असतात, तर सगळ्यात पहिले ग्रामीण स्तरावर ज्या आपल्या प्राथमिक कृषी सहकारी संस्था काम करतात ग्रामीण भागामध्ये, यांना आपण प्राथमिक शेतकी सहकारी संस्था असं देखील म्हणू शकतो, बरोबर. और प्रायमरी ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ज असं देखील म्हणू शकतो या सगळ्या संस्था ग्रामीण भागातल्या. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ह्या देखील कृषी पतसंस्थांमध्ये मोडतात, बरोबर. आणि राज्य सहकारी बँक, बरोबर, ही देखील काय ॲग्रिकल्चर क्रेडिट कोऑपरेटिव्ह म्हणजे कृषी पतसंस्थेमध्ये मोडते. त्याचबरोबर भूविकास बँका ह्या देखील काय आहेत, कृषी पतसंस्था बँकामध्ये मोडतात. पण आता इथे काय आहे, एक बेसिक डिफरन्स आहे. ह्या ज्या पहिल्या 3 बँका आहेत, ग्रामीण स्तरावरची सहकारी बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राज्य सहकारी बँक आणि भूविकास बँक, यांच्यात एक फरक आहे. काय की भूविकास बँक जी आहे ती राज्य व जिल्हा स्तरावर काम करते, बरोबर. आणि त्याचबरोबर ही काय आहे, दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करते, बरोबर. पण आता ह्या 3 संस्था काय आहेत, ह्या अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा करतात, बरोबर. अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा करतात. त्याचबरोबर ही जी रचना आहे ही त्रिस्तरीय, म्हणजे सगळ्यात खालच्या किंवा टर्शियरी लेवलवरती कुठले असणार आहे, ग्रामीण स्तरावरील प्राथमिक सहकारी बँक, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि त्याच्यावरती शिखर बँक जिला आपण म्हणू, बरोबर, टोकाची एकदम वरची राज्य सहकारी बँक. तर ह्या काय आहेत, तिन्ही इंटरलिंक्ड आहेत, बरोबर, इंटरलिंक्ड आहेत. परंतु भूविकास बँक ही स्वतंत्र रचना आहे आणि ही जी आहे ती भूविकास बँक ती दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करते आणि ह्या 3 ज्या आहेत ते अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा करतात. तर आता ह्या 4 प्रकारच्या ज्या संस्था आहेत ह्या कशामध्ये मोडतात, कृषी पतसंस्थेमध्ये किंवा ॲग्रिकल्चरल क्रेडिट कोऑपरेटिव्हमध्ये. त्यानंतर आपण पुढची प्रकारची संस्था बघू, ते गैर कृषी पतसंस्था, बरोबर. म्हणजे अशी पतसंस्था किंवा अशी संस्था जी कृषी क्षेत्रामध्ये किंवा प्राथमिक क्षेत्रामध्ये काम करत नाही, परंतु पतनिर्मिती करते, बरोबर.
म्हणजे अशी पतसंस्था किंवा अशी संस्था जी काय करते, ठेवी आणि कर्ज सॉरी अशी पतसंस्था किंवा अशी संस्था जी ठेवी किंवा कर्ज यांच्या माध्यमातून पतनिर्मिती करते किंवा पैशाची किंवा चलनाची निर्मिती करते, परंतु कृषी क्षेत्रामध्ये मोडत नाही. तर मग अशी कुठल्या संस्था आहेत? नागरी सहकारी बँका, बरोबर. शहरांमध्ये जे काही कोऑपरेटिव्ह बँका आहेत त्या, त्यानंतर पगारदार नोकरांचे पतसंस्था, म्हणजे कुठल्याही एखाद्या सरकारी संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी असतील ते मिळून सहकारी संस्था उभी करता. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की वीज बोर्डाची किंवा वीज बोर्डात जे कर्मचारी काम करतात त्यांची एक स्वतंत्र सहकारी संस्था असते, किंवा पोस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या लोकांची देखील स्वतंत्र सहकारी संस्था असते. त्याचबरोबर शिक्षकांची देखील स्वतःची पतसंस्था असते, प्राथमिक शिक्षकांची देखील पतसंस्था असते. तर हे लोक काय आहेत, सगळे हे कृषी क्षेत्रात काम करत नाही, बरोबर. आता शहरातले लोक देखील नागरी भागातले लोक कृषीत काम करत नाही, पगारदार लोक जे ते कृषीत काम करत नाहीत, प्राथमिक शिक्षक कृषीमध्ये काम करत नाही. बट हे लोक काय करतात की पतसंस्था स्थापित करतात. तर अशा ज्या सगळ्या पतसंस्था आहेत यांना आपण काय म्हणतो, नॉन ॲग्रिकल्चरल क्रेडिट कोऑपरेटिव्स किंवा गैर कृषी पतसंस्था, बरोबर. का? कारण या संस्थांमधून येणारा जो पैसा आहे तो कशाच्या माध्यमातून येतो? नोकरदारांच्या माध्यमातून येतो, पगाराच्या स्वरूपातला, बरोबर. आणि ह्या पैशावरती मग नंतर काय होते, पतनिर्मिती होते, बरोबर. त्यामुळे याला आपण काय म्हणू, नॉन ॲग्रिकल्चरल क्रेडिट कोऑपरेटिव्स, बरोबर. त्यानंतर पुढच्या प्रकारची सहकारी संस्था बघूया आपण, कृषी गैरपतसंस्था जिला आपण म्हणू, किंवा कल्चरल नॉन क्रेडिट कोऑपरेटिव्स. आता म्हणजे काय, कृषी क्षेत्राशी निगडीत आहे परंतु पतनिर्मिती करत नाही, बरोबर. गैरपत म्हटलं तर, बरोबर. म्हणजे कृषी क्षेत्राशी निगडीत तर आहे बट पतनिर्मिती करीत नाही. मग पतनिर्मितीच्या ऐवजी ह्या काय करतात की कुठल्या तरी स्वरूपाचं उत्पादन असेल, फिजिकल उत्पादन, बरोबर, त्या बनवतात. म्हणजे काहीतरी वस्तू बनवतात, म्हणजे ते काही खाद्यपदार्थ असतील किंवा कपडे असतील किंवा इतर कुठल्याही वस्तू असतील, बरोबर. मग यामध्ये कुठल्या संस्था येतात, तर सहकारी साखर कारखाने, बरोबर. आता शेतकऱ्यांनी मिळून शेतकऱ्यांनी कारखान्याचे भाग धारण करून सहकारी साखर कारखाने उभे केलेले असतात. आता सहकारी साखर कारखान्यांद्वारे काय होतं, साखरेची निर्मिती होते, ती मार्केटमध्ये विकली जाते आणि त्या वर्षी जो काय कारखान्याला नफा मिळतो तो सगळ्या सभासदांमध्ये, जे काही शेतकरी सभासद असतील त्यांच्यामध्ये वितरित केला जातो. तर सहकारी साखर कारखाना हा काय, ॲग्रिकल्चरल नॉन क्रेडिट कोऑपरेटिव्ह आहे, बरोबर. त्यानंतर खांडसारी उद्योग म्हणजे गूळ उद्योग जो आहे तो, त्यानंतर सहकारी सूतगिरण्या, त्यानंतर सहकारी दूध संघ, त्याचबरोबर कृषी खरेदी विक्री संघ आणि सहकारी तेल प्रक्रिया संस्था. त्याचबरोबर इतर देखील संस्था आहेत, जशी सहकारी मच्छीमारी संस्था आहे किंवा कृषी सहकारी पणन संस्था आहे. ह्या संस्था देखील ॲग्रिकल्चरल नॉन क्रेडिट कोऑपरेटिव्हमध्ये मोडतात, बरोबर. त्यानंतर पुढचा प्रकार आपण सहकारी संस्थांचा बघूया, तो आहे गैरकृषी गैरपतसंस्था. म्हणजे या ठिकाणी काय, गैरकृषी म्हणजे कृषी क्षेत्राशी निगडीत तर नाहीच नाही, परंतु गैरपत म्हणजे पतनिर्मिती देखील करत नाही. मग कुठल्या संस्था, अशा संस्था ज्या कृषी क्षेत्राशी निगडीत नाहीत आणि ज्या पतनिर्मिती करीत नाहीत. त्या काय करू शकतात की काही वस्तूंचं उत्पादन करू शकतात किंवा काही वस्तू धारण करू शकतात, बरोबर. जसं सहकारी ग्राहक भांडार, बरोबर. आता हे काय, कृषी क्षेत्राशी तर निगडीत नाहीच नाही, परंतु क्रेडिट देखील तयार करीत नाही, बरोबर. म्हणजे ठेवी, कर्ज, व्याज अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन या संस्थेमध्ये होत नाहीत. त्यानंतर काय, सहकारी गृहनिर्माण संस्था, बरोबर. याला आपण थोडक्यात काय इंग्रजीमध्ये सोसायटीज म्हणतो, बरोबर. हाऊसिंग सोसायटीज याला आपण म्हणू. मग ते कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज म्हणजे काय, सहकारी गृहनिर्माण संस्था, बरोबर. त्यानंतर विणकरांचे सहकारी संस्था, त्यानंतर चर्मकार सहकारी संस्था, कुंभकार सहकारी संस्था, ह्या सगळ्या काय आहेत, नॉन ॲग्रिकल्चरल नॉन क्रेडिट कोऑपरेटिव्ज, बरोबर. कारण का, आता कुंभकारांचं जे काही कुंभकारी सहकारी संस्थेचं जे काही उत्पादन असणार आहे, बरोबर, ते काय कृषी क्षेत्राशी निगडीत नाही आहे, बरोबर. कारण त्याच्यावरती काय, एक तर कृषी क्षेत्रातून आलेल्या कुठल्याही रॉ मटेरियलवरती प्रोसेस झालेली नाही, बरोबर, किंवा कृषी क्षेत्रासाठी आवश्यक असलेलं काही प्रोडक्ट पण ते तयार करत नाही, म्हणून हे काय नॉन ॲग्रिकल्चरल नॉन क्रेडिट कोऑपरेटिव्ह, बरोबर.
त्याचबरोबर आता विणकर सहकारी संस्था जी आहे ती देखील काय करते, कृषी क्षेत्राशी संबंधित नाही आहे डिरेक्टली, बरोबर. त्याचबरोबर सहकारी गृहनिर्माण संस्था याच्यामध्ये काय आहे की इमारती बांधल्या जातात किंवा घरकुलांची घरांची निर्मिती केली जाते. त्यामुळे ही देखील काय आहे, कृषीशी संबंधित नाही. त्यामुळे ही पण नॉन ॲग्रिकल्चरल नॉन क्रेडिट कोऑपरेटिव्ह आहे. तर आपण मित्रांनो एक जस्ट टू गिव्ह यू अ ब्रीफ इन 2 मिनिट्स आपण 4 प्रकारच्या संस्था बघितल्या, बरोबर. पहिली कुठली होती, कृषी पतसंस्था, म्हणजे कृषीशी निगडीत आणि पत निर्मिती करते. त्यानंतर दुसरी बघितली होती गैर कृषी पतसंस्था, म्हणजे काय की कृषीशी निगडीत नाही परंतु पत निर्मिती करते. त्यानंतर आपण तिसरी बघितली होती ती कुठली, कृषी गैरपतसंस्था, म्हणजे कृषीशी निगडीत आहे पण पत निर्मिती करत नाही. आणि चौथी जी बघितली होती ती गैरकृषी गैरपतसंस्था, म्हणजे कृषी किंवा शेती क्षेत्राशी निगडीत नाही आणि पत निर्मितीही करीत नाही. इथं आपण लिहूया कृषी आणि इथे आपण लिहूया पत, बरोबर. परत एकदा बघूया की कृषी पतसंस्था म्हणजे शेतीशी निगडीत आहे आणि पत निर्मिती देखील करते, ठेवी, व्याज, कर्ज या सगळ्या ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून. त्यानंतर गैरकृषी पतसंस्था म्हणजे कृषी क्षेत्राशी निगडीत नाही परंतु पत निर्मिती करते, ठेवी, व्याज, कर्ज इत्यादींच्या माध्यमातून. त्यानंतर कृषी बट गैरपतसंस्था म्हणजे काय, कृषी क्षेत्राशी निगडीत आहे परंतु पत निर्मिती करीत नाही, जसे की सहकारी साखर कारखाना असतील, सहकारी सूत गिरण्या, दूध उत्पादक संघ वगैरे वगैरे. त्यानंतर चौथा जो आपण टाईप बघितला तो आहे गैरकृषी आणि गैरपतसंस्था, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की सहकारी ग्राहक भांडार असतील किंवा सहकारी गृहनिर्माण संस्था वगैरे इत्यादी. तर तुम्हाला मला अशी आशा आहे की हे बऱ्यापैकी व्यवस्थित समजलं असेल. समजलं नसेल तर कृपया हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा, जेणेकरून तुम्हाला या गोष्टी क्लिअर होतील. आता याच्यावरती डिरेक्टली जरी प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले नाही तरी सहकार म्हणजे नेमकं काय हे समजण्यासाठी हा व्हिडिओ फार फार महत्त्वाचा आहे. येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आता आपण भारतातली सहकारी चळवळ, त्याच्यानंतर भारतामध्ये सहकारी बँकांची जी रचना आहे, त्रिस्तरीय रचना असेल, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, बरोबर, प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था असतील यांचे कामं, त्याचबरोबर राज्य सहकारी बँकेचे कामं, त्यानंतर भूविकास बँक म्हणजे काय तिचे कामं, ह्या सगळ्या गोष्टी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. कारण 2018च्या क्वेश्चन पेपरमध्ये राज्य सहकारी बँकेची देखील कार्य विचारलेली होती, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेची देखील कार्य विचारली होती, त्याचबरोबर प्राथमिक शेतकी सहकारी संस्था म्हणजे काय हा प्रश्न देखील विचारलेला होता. त्यामुळे त्या टॉपिकवरती आपल्याला 2 ते 3 प्रश्न 2021च्या येणाऱ्या परीक्षेमध्ये अपेक्षित आहेत. त्यामुळे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे भाग 2मध्ये व्यवस्थितपणे कवर करणार आहोत. पण त्यापूर्वी हा व्हिडिओ पूर्णपणे पाहून घ्या. समजलं नसेल तर एकदा दोनदा पाहून घ्या, कारण पुढचा भाग समजण्यासाठी हा व्हिडिओ किंवा आज आपण जे काही डिस्कस केलं ते व्यवस्थितपणे समजणं अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जिला आपण 97th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट किंवा 97वी घटना दुरुस्ती म्हणू, बरोबर, 97वी घटना दुरुस्ती सहकाराच्या संबंधातली जी काय आहे ती देखील सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. कारण सहकारी संस्थांच्या बऱ्याच तरतुदी ह्या कायद्यानुसार आहेत, बरोबर, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपण जी ही सिरीज सुरू केलेली आहे ती तुमच्या अधिकाधिक मित्रांपर्यंत पोहोचेल, त्यांना देखील याच्यातून फायदा होईल. तुमचे काही डाऊट्स किंवा फीडबॅक असेल तर तो कृपया कमेंट करा, जेणेकरून पुढच्या आपल्या येणाऱ्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण तो फीडबॅक जो आहे तो रेक्टिफाय करू आणि त्यानुसार काही बदल करायचे असतील तर ते करू. आय होप की तुम्ही आता अभ्यासासाठी गिअरअप केलं असेल, बरोबर. तर स्टे ट्यून्ड, स्टे फोकस्ड, आणि तुमचे काही असतील डाऊट्स तर ते मला नक्की कळवा. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.